सगळी माहिती द्या. 1:7:30च्या दरम्यान अंबरनाथ कंट्रोलला फोन आला की बाबा बदलापूर खरवई MIDCमध्ये W111 या कंपनीमध्ये आग लागलेली आहे. आग मेजर फायर कॉल आहे असा कॉल आला. त्यामुळे तात्काळ आपली अंबरनाथची टीम या ठिकाणी बोलावली. बदलापूरचं अग्निशमन दलसुद्धा या ठिकाणी हजरच होतं. आगीची तीव्रता भयंकर होती आणि सारखे स्फोट होत होते पहिल्या 1-1.5 तासामध्ये. त्यामुळे आनंदनगर MIDC अग्निशमन दल या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्यानंतर प्रांत महोदय जे कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांनी उल्हासनगर अग्निशमन दलसुद्धा या ठिकाणी पाठवलं. एकंदरीतच या ठिकाणी आपण बघतो की पाठीमागे जी कंपनी आहे सध्या ग्राउंड फ्लोअर आता कंट्रोल फायर जी आहे नियंत्रणामध्ये ती जळत आहे. चारी बाजूने आम्ही बंबार्डिंग करून प्रोटेक्शन सगळे अग्निशमन टीम तैनात केलेले आहेत. पूर्ण जे स्ट्रक्चर पाठीमागे 3 ते 4 मजल्यांचं स्ट्रक्चर आहे. वरची फायर विझलेली आहे. त्याने स्फोट होत होते, नक्की कारण काय होतं, काय केमिकल होतं? यामध्ये फ्लेमेबल वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्वंट होते, अनेक प्रकारचे या ठिकाणी पाठीमागे कंपनीमध्ये ड्रम होते 200-200 लिटरचे. त्यांचे ते ब्लास्ट आणि फ्लेम ज्वलनशील असल्यामुळे त्यांचे ते ब्लास्ट सारखे होत होते. आता ते पूर्णतः थांबलेले असून आग नियंत्रणात आलेली आहे. उजव्या हाताला आपण बघतो या कंपनीमध्ये सुद्धा आग पसरलेली होती. पाठीमागे जी एक फॅक्टरी आहे त्या ठिकाणी सुद्धा आग होती. ह्या दोन्ही कंपन्यांमधली आग आमच्या संपूर्ण जवानांनी विझवलेली आहे. आता जे मेन प्लांटमध्ये फायर आहे ती नियंत्रणामध्ये जळणं वॉचमध्ये ती आम्ही कंट्रोलमध्ये जळू देत आहोत आणि थोडे आतमध्ये एंट्री करायला सोर्स तयार झाला की मग आतमध्ये जाऊन तिला पूर्ण कूलिंग आणि विझवण्यात येणार आहे. परंतु सध्या तरी पूर्ण धोका टळलेला आहे असं मी सांगतो. या कंपनीचं नाव काय आहे आणि कोणते कामगार आतमध्ये होते, जीवितहानी वगैरे काय आहे का? खरवई MIDCमध्ये W111 हा जो प्लॉट नंबर आहे स्पेसिफिक ऑर्गॅनिक नावाचं ही कंपनी आहे. आणि जे मालकांच्या सांगण्यानुसार कंपनीमध्ये त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे वर्कर किंवा कोणी नव्हतं सुदैवाने. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळलेली आहे या ठिकाणी. कारण काय आहे सध्या तरी अजून नाही आहे, कारण आतमध्ये अजून आमची एंट्री झालेली नाही आहे. तर थोड्याच वेळामध्ये ते क्लिअर होऊन जाईल की नेमकं आगीचं कारण काय आहे. तर काही वर्षापूर्वी देखील या परिसरातील कंपन्यांना याच कंपनीला आग लागली होती अशी माहिती आहे. हो, आता आपण बघतो डाव्या हाताला ही कंपनी म्हणजे हे या 4-5-6 वर्षामध्ये कंटिन्यू फायर कॉल या ठिकाणी होत होते. तर हा सुद्धा एक चौथा कॉल आहेच पूर्ण याच टापूमध्ये 4 कंपन्यांच्यामध्ये. काय कारण असू शकतं, काय अंदाज आहे? कारण तर आहे की ज्वलनशील, मी आधीच बोललो की बाबा ज्वलनशील जे आग तात्काळ पकडणारे जे केमिकल्स असतात त्यामध्ये जर काही रिॲक्टर्स असतात मोठमोठे आपण पाठीमागे बघतोय रिॲक्टर्स आहेत, बॉयलर्स आहेत आणि कुठूनही एखाद्या ज्वलनशील पदार्थाला किंवा ज्वलनशील केमिकलला सोर्स ऑफ इग्निशन किंवा अन्य उष्णतेशी संपर्क आला तर त्या ठिकाणी आग किंवा केमिकल हँडलिंग वगैरे अशा वेळेससुद्धा कुठली दुर्घटना होऊ शकते.